नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। राज्य सरकारने थकीत शेतकरी कर्जदारांचा डेटा मागवला। आगामी अर्थसंकल्पात कर्जमाफीबाबत घोषणा शक्य। मुंबई महापालिकेत किशोरी पेडणेकर पहिली महिला विरोधी पक्षनेता। प्रथमच शिवसेना ठाकरे गट विरोधकांच्या भूमिकेत। टिप्पू सुलतानचे वंशज भाजपमध्ये गेल्यास त्यांनाही पदे दिले जातील। हर्षवर्धन सपकाळांचा पलटवार। आणि अजितदादांच्या विमान अपघात तपासासाठी रोहित पवार घेणार खाजगी गुप्तहेरांची मदत। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे आणि हायटेक कंपनीच्या निष्काळजीपणामुळे बालेपीर येथील गोरे वस्ती भागात राहणाऱ्या शेख अवेज शेख परवेज या 15 वर्षीय मुलाचा उघड्या डिपीला करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक 15/2/2026 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली होती। या प्रकरणात महावितरणचे संबंधित अधिकाऱ्यांनी हायटेक कंपनीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा अशी मागणी मयत मुलाच्या कुटुंबियांसह शेख मुजीब, नगरसेवक आणि नागरिक यांनी करत जिल्हा रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या महामार्गावर तब्बल 1.5 तास रस्ता रोको केला। भर उन्हात नगरसेवक व नागरिक रोडवर ठिय्या मांडून बसले होते। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा यावेळी आंदोलकांनी घेतला होता। अखेर आमदार विजयसिंह पंडित यांनी पोलीस अधीक्षक यांच्याशी मोबाईलवरून चर्चा केल्यानंतर आंदोलकांशी देखील मोबाईलवरून संवाद साधून या प्रकरणात तातडीने कारवाई करू असे आश्वासन पोलीस अधीक्षक यांनी दिल्याचे सांगितले। त्यानंतर सदरील आंदोलन हे मागे घेण्यात आले। कळंब तालुक्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्रात कार्यक्रम पाहून परत येत असताना जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी 5 मित्रांनी मिळून आपल्याच एका मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेत केज तालुक्यातील साळेगाव येथील सतीश भागवत मुंडे वय 37 वर्षे या तरुणाचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे महाकाली कला केंद्र पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे। मयत सतीश मुंडे हा आपल्या 5 मित्रांसह दिनांक 12 फेब्रुवारी 2026च्या रात्री 10:30च्या सुमारास चोराखळी येथील महाकाली कला केंद्रात गेला होता। मध्यरात्री 1 वाजेपर्यंत सर्वांनी कार्यक्रम पाहिला। फिर्यादीनुसार संशयित आरोपींनी सतीशला अगोदर दारू पाजली आणि त्यानंतर साळेगावकडे परत येत असताना जुन्या वादाचा राग मनात धरून सतीश याला लाथाबुक्यांनी पोटावर आणि छातीवर अत्यंत अमानुषपणे मारहाण केली। त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी मयताचे वडील भागवत बळीराम मुंडे यांनी दिनांक 15 फेब्रुवारीच्या रात्री येरमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। घटनेचे गांभीर्य ओळखून येरमाळा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून मयताचे मित्र शेख अजमुद्दीन उर्फ मुन्ना शेख जिलानी, शेख शकील रौफ, संजय जनार्दन गीते, मधुकर गोरोबा इंगळे, दत्ता बाबासाहेब तोंडे सर्व राहणार साळेगाव तालुका केज जिल्हा बीड या 5 संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत। तर हा खून नेमक्या कोणत्या कारणावरून झाला आणि मारहाण नेमकी कुठे करण्यात आली याबाबत सखोल तपास PSI स्वप्नील भोजगुडे हे करत आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्यातील नारायणगड, रामगड, भवानीगड येथे वारकरी बांधवांसाठी तब्बल 5000 वारकरी बॅगांचे वाटप करत वारकरी बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। हा उपक्रम खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। या कार्यक्रमात श्री क्षेत्र नारायणगड संस्थानाचे मठाधिपती हबप शिवाजी बाबा महाराज, श्री क्षेत्र रामगड संस्थानाचे मठाधिपती हबप योगीराज महाराज, भवानीगड संस्थानाचे मठाधिपती हबप अखंडानंदगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी वारकरी धर्मवीर प्रतिष्ठानचे पदाधिकारी, युवा सेना व शिवसेनेचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आलेला हा वाढदिवस बीड जिल्ह्यात कौतुकास्पद ठरला आहे। महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर पाटोदा येथील श्री क्षेत्र भामेश्वर मंदिरात भक्तिभावाचा दिव्य सोहळा पार पडला। वैराग्यमूर्ती संत मीराबाई आईसाहेब महाराजांनी सुरू केलेली कीर्तन सेवेची पवित्र परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू असून महंत राधाताई महाराज आईसाहेब ह्या भक्तिभावाने ही सेवा पुढे चालवत आहेत। यावेळी संत नरहरी सोनार महाराजांच्या अभंगावर प्रभावी निरूपण करत त्यांनी प्रेम, माणुसकी आणि चांगल्या कर्माचा संदेश दिला। धर्म, राष्ट्र आणि संस्कार जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। तसेच आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असल्याचेही त्यांनी सांगितले। महारुद्राभिषेक आणि मध्यरात्री महाआरतीने मंदिर परिसर हर हर महादेवाच्या जयघोषाने दुमदुमून गेला। युवा दर्पण लाईव्हसाठी महेश बेदरे, पाटोदा। पैशाच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून ट्रॅक्टर घेऊन जात असताना आडवा आल्याने ट्रॅक्टर खाली चिरडल्याने ऊसतोड मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला। उत्तम दगडू पाळवदे वय 57 वर्षे राहणार सासुरा तालुका केज असे मृताचे नाव आहे। ही घटना दौलत सहकारी साखर कारखाना हलकर्णी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथे दिनांक
14 फेब्रुवारी 2026 रोजी मध्यरात्री घडली। उत्तम पाळवदे हे कोल्हापूर जिल्ह्यातील दौलत सहकारी साखर कारखान्यावर ऊसतोड मजूर तसेच ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होते। शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी आपले ट्रॅक्टर ऊसाच्या गाडी अड्ड्यात सोडून एका बाजूला ते झोपले होते। यावेळी आरोपी लक्ष्मण जानबा गावडे राहणार मांडवळे तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर याने रात्री 1:30च्या सुमारास ट्रॅक्टर चालू करून जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता आपला ट्रॅक्टर घेऊन जात आहे हे त्यांना समजताच उत्तम पाळवदे यांनी ट्रॅक्टर रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु लक्ष्मण गावडे याने तसाच ट्रॅक्टर पुढे नेऊन त्यांच्या अंगावर घालून निघून गेला। गंभीर जखमी अवस्थेत पाळवदे यांना सर्वप्रथम चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यानंतर कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले। उत्तम पाळवदे यांच्या मुलाने म्हणजे विलास उत्तम पाळवदे यांनी लक्ष्मण गावडे यांना ऊसतोड मजूर पुरवतो म्हणून पैसे घेतले होते, मात्र या प्रकरणाचा आणि उत्तम पाळवदे यांचा काहीही संबंध नाही हे वारंवार सांगून देखील आमचे पैसे परत द्या नाहीतर आम्ही तुम्हाला ठार मारू अशा प्रकारच्या धमक्या येत होत्या। त्यातच शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री त्यांना ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारण्यात आले। रविवार दिनांक 15 रोजी त्यांच्या मूळ गावी सासुरा तालुका केज जिल्हा बीड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। या प्रकरणी चंदगड जिल्हा कोल्हापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून PSI VS कोळेकर हे पुढील तपास करत आहेत। दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी शिरूर कासार तालुक्यातील पाडळी येथील श्री साई कोचिंग क्लासेस आयोजित इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ मोठ्या उत्साहात हॉटेल एम्पायर येथे संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दिलीप कंठाळे सर, प्रगती विद्यालय बीडचे वाघवले सर, प्राध्यापक सचिन ढाकणे सर, श्री बाबू कंठाळे सर यांची उपस्थिती लाभली। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। श्री बाबासाहेब बटुळे सर यांनी प्रास्ताविक करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले, तर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व पटवून दिले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्लासेसचे संचालक श्री शिवराज कंठाळे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री दत्ता क्षीरसागर सर यांनी केले। शेवटी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मौजे बारसवाडा तांडा येथे दिनांक 15/2/2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता संत सेवालाल महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी बारसवाडा तांडा येथील सामाजिक कार्यकर्ते बळीराम जाधव यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व श्रीफळ फोडून संत सेवालाल महाराज यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी बारसवाडा तांडा येथील विष्णू राठोड, प्रेमदास राठोड, राम चव्हाण, कृष्णा चव्हाण, आत्माराम पवार, किसन राठोड, संजय पवार, विष्णू जाधव, विजय जाधव, बळीराम राठोड, विकास चव्हाण, राजू राठोड, वनसिंग पवार, प्रवीण जाधव, अमोल पवार, प्रकाश राठोड, देविदास चव्हाण व ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।